हॅलो अँड वेलकम बॅक. आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप स्पेशल आहे, कारण माझ्या व्लॉग मध्ये तुम्ही रोज माझा स्टँड मिक्सर पाहत असता आणि त्यावर मला इतके मेसेजेस आणि रिक्वेस्ट आल्या की यावरती डिटेल व्हिडिओ बनवा. आणि खरं सांगायचं तर मला खूप छान वाटलं की तुम्ही इतक्या आवडीने ते नोटीस केलं. म्हणून म्हटलं चला आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊया. हा स्टँड मिक्सर मी फक्त किचन मध्ये शो साठी ठेवलेला नाहीये. हा माझ्या रोजच्या कुकिंगचा एक पार्ट झाला आहे. कणिक मळणं असो, केक बॅटर बनवणं असो, व्हिपिंग क्रीम असो किंवा अजून खूप काही कामं, हा माझा खरा किचन हेल्पर आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त फीचर्सच सांगणार नाहीये, तर मी हा रोज कसा वापरते, कोणतं अटॅचमेंट कशासाठी वापरते आणि रिअल लाईफ मध्ये किती उपयोगी आहे हे सगळं डिटेल दाखवणार आहे. सर्वात पहिले मी तुम्हाला याचा कंट्रोल पॅनल दाखवते. या स्टँड मिक्सर मध्ये टोटल 8 स्पीड मोड्स दिलेले आहेत, म्हणजेच आपण आपल्या रिक्वायरमेंट नुसार स्पीड कमी जास्त करू शकतो. व्हिपिंग साठी आपण हाय स्पीड यूज करू शकतो. मी युजली डो मेकिंग साठी म्हणजे पीठ मळण्यासाठी 1 ते 2 स्पीड वरती याला यूज करते. यामध्ये 8 वेगवेगळे स्पीड मोड्स आहेत, त्यामुळे प्रत्येक रेसिपी नुसार तुम्ही योग्य स्पीड निवडू शकता. मिक्सिंग, व्हिपिंग किंवा डो नीडिंग सगळं काम अगदी परफेक्ट होतं. या मशीनचं हे लॉक बटन आहे. हे लॉक बटन खालच्या साईडला पुल केलं की मिक्सरचा हेड ओपन होतो आणि मशीन लगेचच लॉक होतं. त्यामुळे सेफ्टीची काळजी घ्यावी लागत नाही आणि मशीन वापरते वेळेस खूप सिक्युअर वाटतं. या स्टँड मिक्सरचा हा एक खूप युजफुल आणि सेफ्टी फीचर आहे. म्हणजे मशीन तेव्हाच ऑन होतं जेव्हा हे बटन स्ट्रेट असेल, म्हणजे सरळ असेल. म्हणजे मशीन जेव्हा ऑन होतं तेव्हा इथे स्पीड कंट्रोल मध्ये एक ब्लू कलरचा लाईट ऑन होतो. दॅट मीन्स की मशीन लॉक झालेलं आहे. खूप सिंपल आहे समजण्यासाठी. खरं सांगायचं तर या मशीनमुळे माझं पीठ मळायचं काम पूर्णपणे संपलंच आहे. आधी हाताने पीठ मळायला वेळ आणि मेहनत दोन्ही लागायचे, पण आता फक्त इन्ग्रेडियंट्स टाकायचे आणि बाकी सगळं हे मशीन अगदी परफेक्टली करून देतं. आणि कणिक पण खूप सॉफ्ट आणि छान तयार होतं. आता पाहूया स्टेनलेस स्टील बोल बद्दल. या स्टँड मिक्सर सोबतच मला हा स्टेनलेस स्टील बोल मिळाला आहे आणि याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. या बोलची साईज पण छान मोठी आहे आणि स्पेशियस आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात कणिक मळायची असेल, व्हिपिंग करायची असेल किंवा मिक्सिंग करायची असेल तरी अगदी आरामात करता येतं. त्यामुळे मला हा स्टँड मिक्सर पर्सनली छोट्या मोठ्या सगळ्याच कामांसाठी खूप प्रॅक्टिकल वाटतो. या बोलचा एक बेस्ट पार्ट म्हणजे कणिक खूप जास्त याला चिकटत नाही, त्यामुळे वापरायलाही इझी आणि क्लीन करायलाही खूप कन्व्हिनियंट वाटतो. आणि हे अटॅच करणंही खूप इझी आहे. फक्त प्लेस करायचं आणि एका सेकंदात व्यवस्थित लॉक होतं. या स्टँड मिक्सरच्या बॉटम साइडला एक एरो दिलेला आहे, तर हा एरो ज्या डिरेक्शनला आहे त्या डिरेक्शनला हा लॉक होतो. मला याची ही गोष्ट खूप आवडते. हा जो बोल आहे तो फिट करायला अजिबात स्ट्रगल करावं लागत नाही, अगदी सहज फिक्स होतं. त्यामुळे रोजच्या घाईत पण काम पटकन होतं. आता बोल छान फिक्स केल्यानंतर या स्टँड मिक्सरच्या अटॅचमेंट्स पाहूया. सर्वात पहिले आहे ही डो नीडिंग अटॅचमेंट, म्हणजेच पीठ मळण्यासाठी जी अटॅचमेंट असते ती. रोजच्या वापरासाठी ही खूप युजफुल आहे, कारण कणिक मळायचं काम अगदी एफर्टलेस करून टाकते. आणि या हुकला स्टँड मिक्सरला फिक्स करणं ही खूप इझी आहे. हा जो पार्ट दिसतो इथे आपल्याला या अटॅचमेंटला फिक्स करून घ्यायचं आहे. जस्ट याला सिम्पली वरच्या साईडला थोडंसं पुश करायचं आणि बस थोडंसं रोटेट केलं की ही फिक्स होऊन जाते. हे स्टँड मिक्सर यूज करायला कुठलेही जास्त एफर्ट्स लागत नाही, त्यामुळे इझी वाटतं खूप. या अटॅचमेंटला असं थोडंसं वरती पुश करायचं आणि मग थोडंसं रोटेट केलं की हे लॉक होऊन जातं. या स्टँड मिक्सर सोबत एक प्लास्टिक स्प्लॅश गार्ड मिळतो. डो नीडिंग करताना, क्रीम व्हिपिंग करताना किंवा बटर बनवताना हे वरून कव्हर करण्यासाठी दिलेलं आहे. यामुळे इन्ग्रेडियंट्स बाहेर उडत नाहीत, किचन क्लीन राहतं आणि काम पण खूप नीट पद्धतीने होतं. हा स्प्लॅश गार्ड आपण इझिली हवा तेव्हा काढूनही ठेवू शकतो आणि हा फिक्स पण खूप इझिली होतो या मोठ्या बोल वरती. आणि यामध्ये एक छोटंसं ओपनिंग दिलेलं आहे जे मला खूप युजफुल वाटतं. म्हणजे मशीन चालू असतानाही पाणी किंवा इतर लिक्विड इन्ग्रेडियंट सहज ऍड करता येतात. त्यामुळे सारखं कव्हर काढण्याची गरज पडत नाही आणि काम एकदम स्मूथ होतं. आणि आता आला आहे सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट. आता आपण डो नीडिंग किंवा पीठ कसं मळायचं ते पाहूया. मी तुम्हाला हे रॉ दाखवणार आहे, कारण याला नेमका किती वेळ लागतो हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. मी या बोल मध्ये गव्हाचं पीठ ऍड केल्यानंतर यात थोडंसं मीठ ऍड केलं आणि आता हा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे बोल फिक्स करून घेते आणि मग या मशीनला लॉक करून घ्यायचं. आपण जेव्हा हे बटन खाली पुश करतो तेव्हा मशीनचं जे हेड आहे ते खूप इझिली खाली बेंड होतं आणि तिथेच मशीन लॉक होतं. आता या पिठामध्ये अंदाजे पाणी ऍड करायचं. त्यासाठी मी सर्वात पहिले पाणी घेते. माझ्या केसमध्ये शूटिंग करत असल्यामुळे
थोडा जास्त वेळ लागला, कारण मध्ये मध्ये कॅमेरा अँगल्स आणि शूट चालू होतं. पण खरं सांगायचं तर रोजच्या वापरात खूप लवकर पीठ मळून होतं. पाण्याचं प्रपोर्शन एकदा जमलं की कणिक मळून खूप लवकर रेडी होतं. आपण या स्टँड मिक्सरचा थोडे दिवस यूज केला की ते ऑटोमॅटिक समजून जातं की किती पाणी लागतं. आता मी स्टँड मिक्सर ऑन करून घेतेय आणि इथे एक छोटीशी सेफ्टी टिप तुम्हाला नक्की सांगेन. मी हे स्टँड मिक्सर रोजच्या कुकिंग मध्ये यूज करते, पण मशीनची लॉंग लाईफ टिकून राहावी म्हणून मी ते खूप वेळ हाय स्पीड वर चालवत नाही. मी पीठ मळण्यासाठी याला 1 किंवा 2 स्पीड वरच जास्त वापरते. आता आपण यात थोडं थोडं करून पाणी ऍड करू. एकदा सवय झाली की आपल्याला अंदाजा येतोच की किती पाणी टाकायचं. आणि मी तुम्हाला अगदी ऑनेस्टली सांगते, इथे टायमर मध्ये थोडा जास्त वेळ दिसतोय, जवळपास 3 मिनिट लागले मला, पण ऍक्च्युअल मध्ये इतका वेळ लागत नाही. अगदी 2 मिनिटात पीठ मळून रेडी होतं. कारण शूट करताना कॅमेरा अँगल्स, फोनवर टायमर दाखवणं आणि सगळे वेगवेगळे शॉट्स घेताना थोडा वेळ एक्स्ट्रा गेला. पण याला रोज यूज करते वेळेस एकदा पीठ आणि पाण्याचं प्रपोर्शन जमलं की साधारण 2 मिनिटांमध्येच डो रेडी होतो. आणि एक एक्स्ट्रा टिप, मशीन एकदम फुल लोड करून वापरण्यापेक्षा क्वांटिटी थोडी बॅलन्स ठेवा. आता हे कणिक रफली मळून झालं की मी यात थोडंसं ऑइल ऍड करते. ऑइल ऍड करणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही ऑइल नाही टाकलं तरी चालेल. टू बी ऑनेस्ट, जर तुम्ही वर्किंग असाल किंवा घरामध्ये खूप कामं मॅनेज करत असाल तर तुमच्यासाठी हे स्टँड मिक्सर लाईफ सेव्हर आहे. कारण रोजच्या स्वयंपाकात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो आणि हे मशीन आपला भरपूर वेळ वाचवतं. आणि मला वाटतं इथेच खरं मॅजिक सुरू होतं. फक्त इन्ग्रेडियंट टाका आणि दुसरी कामं आरामात करू शकता. किचन मध्ये मल्टीटास्किंग साठी हे खरंच खूप मदत करतं. मी हे स्टँड मिक्सर गेली 2 ते 2.5 वर्ष वापरते माझ्या किचन मध्ये, तेही रोज. माझ्या किचन मधलं हे अप्लायन्स माझं सगळ्यात फेवरेट अप्लायन्स म्हणू शकता तुम्ही. मी इथे 5 मिनिटांचा टायमर लावला होता, तर मला ऑलमोस्ट इथे शूट करते वेळेस 3 मिनिट लागली. आणि आता डो बघा किती सॉफ्ट आणि छान तयार झाला आहे. कणिकचं टेक्स्चर पण खूप स्मूथ झालं आहे. अशा सॉफ्ट डो मुळे पोळ्या पण खूप छान बनतात. तुम्ही जसं हाताने कणिक मळता, तुम्हाला हवा तसा थोडासा सॉफ्ट किंवा हार्ड डो तुम्ही यात बनवू शकता. आणि खरं सांगायचं तर पोळ्या कशा बनतील हे सगळं आपल्या डो वरतीच डिपेंड असतं. या स्टँड मिक्सर मध्ये मळलेल्या पिठाच्या पोळ्या खूप मऊ आणि छान फुगतात. आणि खरंच पीठ मळणं हे रोजचं काम आहे आणि त्यात खूप मेस पण होतो. किचन, प्लॅटफॉर्म, हात सगळंच खूप घाण होतं, पण हे मशीन सगळंच खूप इझी करून टाकतं. कमी मेहनत, कमी मेस आणि कामही पटकन कम्प्लीट होतं. आणि एक गोष्ट इथे तुम्ही नोटीस करा, मी डो नीडिंग झाल्यानंतर याला अजिबात रेस्ट पण दिली नाही. लगेच पोळी बनवायला घेतली तरीही डो किती सॉफ्ट झाला आहे तुम्हीच बघा. आता मी तुम्हाला याची पोळी बनवून दाखवते. इथे रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे. पोळी किती छान फुगते आहे, म्हणजेच कणिकचं जे टेक्स्चर आहे ते किती परफेक्ट तयार झालं आहे ते कळतं. म्हणूनच सॉफ्ट डोचा फायनल रिझल्ट मध्ये खूप फरक पडतो आणि हे मशीन ते काम खूप छान करतं. म्हणून जर तुम्ही माझ्यासारखे मल्टीटास्किंग करत असाल, होममेकर असाल किंवा वर्किंग असाल तर टाइम सेव्ह करणं किती इम्पॉर्टंट असतं हे तुम्हाला नक्कीच समजेल. कारण रोज कणिक मळणं हे छोटंसं काम वाटतं, पण रोज रोज त्यात खूप वेळ जातो आणि किचन मध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींना वेळच मिळत नाही. म्हणूनच मी पर्सनली हे काम या मशीनवर शिफ्ट केलं आहे. तोपर्यंत मी दुसरी कामं करू शकते आणि खरंच खूप वेळ वाचतो. जर तुम्हाला हा प्रॉडक्ट युजफुल वाटला असेल तर मी हा प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टॅग करते, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. मी हा बोल वॉश करून घेते कारण आता मी तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट अटॅचमेंट. जर तुम्हाला बेकिंग मध्ये इंटरेस्ट असेल, हे मशीन फक्त डो नीडिंग साठी नाही तर बेकिंग आणि वेगवेगळ्या मिक्सिंग कामासाठी हे खूप युजफुल आहे. तर आता ही आहे व्हिपिंग अटॅचमेंट. ही अटॅचमेंट मिक्सर मध्ये हवा खूप छान इनकॉर्पोरेट करते, त्यामुळे बॅटर किंवा क्रीम खूप छान लाईट, फ्लफी आणि स्मूथ तयार होतं. ही अटॅचमेंट पण खूप इझिली अटॅच होते.
मी तुम्हाला मेदू वडाचं बॅटर दाखवते, कारण बॅटर जितकं फ्लफी होईल फायनल रिझल्ट तितकाच छान येतो. तुम्ही या अटॅचमेंटने क्रीम व्हिपिंग करू शकता किंवा आपण जे मलई पासून तूप तयार करतो तेही या अटॅचमेंटने करू शकता. आणि मला वाटतं ह्याची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे हा खरंच एक मल्टीपर्पज प्रोडक्ट आहे. फक्त डो नीडिंग नाही तर मिक्सिंग, व्हिपिंग, केक बॅटर, क्रीम व्हिपिंग, बटर बनवणं अशी खूप कामं एकाच मशीन मध्ये होतात. म्हणजे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी प्रोडक्ट्स घेण्याची गरज नाही, एक मशीन आणि अनेक कामं. त्यामुळे वेळ पण वाचतो आणि काम पण खूप इझी होतं. म्हणूनच मला असे प्रॅक्टिकल प्रोडक्ट्स खूप आवडतात जे डे टू डे लाईफ मध्ये खूप हेल्पफुल होतात. आता आपण पाहूया लास्ट अटॅचमेंट, तर ती आहे मिक्सिंग अटॅचमेंट. मिक्सिंग अटॅचमेंट किचन मध्ये तर खूप युजफुल आहे. केक बॅटर मिक्स करायचा असेल, कुकी डो बनवायचा असेल, क्रीम चीज मिक्सिंग, मॅश्ड पटेटोज किंवा वेगवेगळे बॅटर तयार करायचे असतील ना, त्यासाठी ही खूप छान काम करते. आय होप आजचा हा डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमचं प्रेम, सपोर्ट आणि कॉमेंट्स मला नेहमी मोटिवेट करतात. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे इन्स्पायर्ड, स्टे कनेक्टेड अँड स्टे विथ शिल्पा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.